नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत. सध्या मालिकेत आपण बघतोय की कलाच्या आईवडिलांवर कर्ज आहे आणि त्यामुळे आपल्या आईवडिलांना आपला थोडासा हातभार लागावा म्हणून कला आता डिझाईनचं काम करते. बँकेचा हप्ता 2 दिवसात भरायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिझाईनचे पैसे सानिकाकडून भेटत नसतात, कारण अद्वैतने 4 दिवस अकाउंटला सुट्टी दिलेली असते. त्यामुळे पैसे गोळा करणं हा कलासाठी आता खूप मोठा विषय बनलेला असतो. काजलच्या कॅफेवर काम करून सुद्धा तितके पैसे जमा होत नाही जितके पैसे बँकेच्या हप्त्यासाठी द्यायचे असतात. थोडे पैसे हे कमी पडतच असतात आणि त्याचमध्ये कलाने संगीताला कॉल केलेला असतो आणि ती सांगत असते की आई अगं, बँकेच्या हप्त्यासाठी थोडे पैसे फक्त कमी पडताय. आता काय करायचं आपण? संगीता म्हणते की मलाही काही कळत नाहीये, कारण बाबांनी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा ऑलरेडी केलाय. काजलने सुद्धा तिचे प्रयत्न केलेत आणि सगळे मिळून आपल्याकडे फक्त एवढेच पैसे होतात. कला म्हणत असते की आई, मला आपलं घर अजिबात जाऊ द्यायचं नाहीये. काहीही करून 2 दिवसामध्ये हप्त्याचे पैसे जमा करणं खूप गरजेचं आहे. अद्वैतने संगीताचं आणि कलाचं कॉलवरचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि अद्वैतला समजलेलं असतं की याचा अर्थ खरेच्या आईवडिलांवर कर्ज आहे आणि त्यासाठी त्यांनी घर गहाण टाकलं होतं आणि त्याच कर्जाचे हप्ते कला फेडतीये, परंतु तिच्याकडे पैशांची जुळवाजुळव होत नाहीये. आणि मग अद्वैत लगेचच एक डोकं चालवतो. अद्वैतला एक गोष्ट माहीत असते की मी जर कलाला आता पैसे दिले तर कला खूप स्वाभिमानी आहे आणि ती पैसे स्वीकारणार नाही. त्यापेक्षा तो एक काम करतो की सानिकाला पैसे देऊन टाकतो आणि सांगतो की सानिका, मी तुझा पगार केलाय, तू त्या श्रेयाला सुद्धा पैसे देऊन टाक. सानिका खुश होऊन लगेच कलाला कॉल करते आणि सांगते की कला मॅडम, तुमचे पैसे मी तुम्हाला सेंड करतेय. अद्वैत सरांनी माझं पेमेंट केलंय. हे ऐकून कला फार खुश होते आणि कला लगेचच बाबांना पैसे सेंड करून देते आणि बँकेचा हप्ता भरला जातो. बँकेचा पहिला हप्ता तर भरला जातो, परंतु दुसरा हप्ता भरणं खूप गरजेचं असतं. दुसरा हप्ता तोंडावर आलेला असतो आणि सोबतच आता काजलचं कॉलेजसुद्धा सुरू झालेलं असतं. त्यामुळे काजलला आता जॉब करणं खूप अवघड असतं. परिस्थिती पुन्हा गंभीर झालेली असते आणि यावेळी पैशांची खूप जुळवाजुळव करावी लागणार असते. सोबतच मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबत असलेली डीलसुद्धा आता संपत आलेली असते. त्यामुळे डिझाईनचं कामही संपलेलं असतं. डिझाईनसुद्धा कलाला भेटत नसतात, त्यामुळे सानिकाकडनं तिला पैसे घेण्याचा चान्सही आता संपलेला असतो. बाबांकडे सुद्धा पैसे नसतात, कारण बाबा 2 ठिकाणी काम करून सुद्धा त्यांना तेवढे पुरेसे पैसे मिळत नसतात. कला आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि काय करावं ते तिला कळत नसतं. संगीता कलाला कॉल करते आणि कलाला ती विचारते की कला, पैसे जमले का गं? कारण हप्ता आपल्याला 3 दिवसामध्ये काहीही करून द्यायचा आहे. तेव्हा कला सांगते की नाही आई, माझ्याकडनं पैशांची अजून काही जुळवाजुळव झाली नाहीये. मी त्याच गोष्टीचा विचार करतेय, परंतु काय करावं तेच कळत नाहीये. संगीता म्हणते की आता आपण काय करायचं? पैशांची जुळवाजुळव कशी करायची? तेव्हा कला म्हणते की आई, मला असं वाटतंय की मी आपलं जगदंबा भंडार पुन्हा एकदा चालू करावं, कारण आता एकमेव तोच पर्याय आहे पैसे कमवण्याचा. दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. बाबांनी कितीही काम केलं तरी एवढे पैसे कधीच जमा होऊ शकत नाही. त्यामुळे मी एक काम करते, मी उद्या घरी येते आणि आपण जगदंबा भंडारबद्दल बोलूयात. कला आता फोन ठेवते. अद्वैतने कलाचा हा कॉल ऐकलेला असतो आणि अद्वैतला समजलेलं असतं की याचा अर्थ खरेला दुसरा हप्ता भरायचा आहे. अद्वैतला कलाबद्दल वाईट वाटतं, कारण कलाचं घर जाणार असतं. त्यामुळे अद्वैत लगेचच कलाच्या अकाउंटवर 50,000 रुपये सेंड करतो. कलाच्या अकाउंटवर जेव्हा पैसे क्रेडिट होतात तेव्हा ती खुश होण्याच्या ऐवजी अद्वैतला जाब विचारते की हे तू मला कसले पैसे सेंड केलेस? अद्वैत तिला म्हणतो की यासाठीच केलेत ना, मी तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकलं. तुमचं घर गहाण ठेवलेलं आहे ना आणि तुम्ही तुमच्या घराचे हप्ते फेडताय ना, आणि जर तुम्ही हप्ते नाही फेडले तर तुमचं राहतं घर जाईल आणि त्यामुळेच मी तुझी मदत केली आणि तुला 50,000 रुपये सेंड केलेत. कला अद्वैतची मदत पूर्णपणे नाकारते आणि ती अद्वैतला सांगते की मला तुझ्या पैशांची गरज नाहीये. मी स्वतः पैसे कमवून भरू शकते. माझ्या आईवडिलांचा प्रश्न आहे, मी कमवेल आणि हप्ते सुद्धा भरेल. मला तुझे पैसे नकोय, असं म्हणून 50,000 रुपये पुन्हा एकदा तिने अद्वैतला रिटर्न केलेले असतात. कलाने अद्वैतला असं उत्तर दिलेलं असतं, त्यामुळे ते अद्वैतला अजिबात आवडलेलं नसतं आणि अद्वैत आता ठरवतो की नाही, मी काहीही करून हिची खोड तर मोडेलच. आता मी असं काहीतरी करेल ना की हिला माझी मदत घ्यावीच लागेल आणि ही माझी मदत नाकारूच शकत नाही.
आणि मग अद्वैत विचार करू लागतो की मी जर कलाचं जगदंबा भांडार हे दुकान जर विकत घेतलं तर कलाचा प्रॉब्लेमही सुटेल आणि कलाला डबल पैसेही मिळतील, जेणेकरून तिचं कर्जही फिटेल आणि कलाचं दुकान माझ्याकडेच राहील, मी तिला नंतर परत करील. घराचे हप्ते फेडल्यानंतर, घर फेडल्यानंतर मी कलाला सांगेलच की तुझं दुकान माझ्याकडे आहे म्हणून. आणि मग खरेला तेव्हा समजेल की माझी मदत अद्वैतनेच केली होती. अद्वैतशिवाय मला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आणि मग स्वतः ती माझी माफी मागेल, असा अद्वैतचा प्लॅन असतो. परंतु अद्वैतला माहीत असतं की मी जर कलाचं दुकान खरेदी करायला गेलो तर कला मला काय ते दुकान देणार नाही. मग तो एक काम करतो की दुसऱ्या दिवशी कलाच्या दुकानावर एका माणसाला पाठवतो. कला जगदंबा भांडारवर आलेली असते. तो माणूस कलाला म्हणतो की आम्हाला तुमचं दुकान विकत घ्यायचंय, या दुकानाची दुप्पट रक्कम आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यावर कला स्पष्टपणे त्यांना सांगते की सॉरी, परंतु आम्हाला आमचं दुकान नाही विकायचंय. तुम्ही दुप्पट तिप्पट कितीही रक्कम दिली तरी सुद्धा मी माझं दुकान कधीही विकणार नाही. कलाने स्पष्टपणे त्या माणसाला सांगितल्यावर तो माणूस आता अद्वैतला कॉल करतो आणि अद्वैतला सांगतो की त्या मॅडम दुकान विकायला तयारच नाहीयेत. कला दुकान विकायला रेडी नसते आणि अद्वैतला काहीही करून कलाचं दुकान घ्यायचं असतं. त्या अद्वैत म्हणतो की आता तुम्ही एक काम करा, तिथे आसपासची जेवढी काही दुकानं आहेत तेवढी सुद्धा विकत घेऊ आपण, आणि तेही दुप्पट किमतीमध्ये. परंतु सगळ्या दुकानदारांना एकच गोष्ट सांगा की आम्ही तुमचे दुकानं तेव्हाच विकत घेऊ जेव्हा कला खरे तिचं दुकान विकेल. तो माणूस आता कलाच्या दुकानाच्या आसपासच्या सगळ्या दुकानदारांकडे जातो आणि सगळ्यांना ही ऑफर देतो. सगळ्यांना त्या दुकानाची दुप्पट रक्कम भेटणार असते, त्यामुळे सगळेजण तयार होतात. परंतु तो माणूस त्यांना फक्त एकच अट सांगतो की तुम्हाला दुकान तेव्हाच विकता येईल जेव्हा ती कला खरे दुकान विकेल, कारण आम्हाला ही सगळी जागा एकत्र घ्यायची आहे. तर आजूबाजूचे सर्व दुकानदार कलाच्या दुकानावर येतात आणि कलाला म्हणत असतात की कला तू तुझं दुकान विक, आम्ही सुद्धा आमचं दुकान विकतोय. तर कला त्यांना स्पष्टपणे सांगते की काका, तुम्हाला जर तुमचं दुकान विकायचं असेल तर तुम्ही विकू शकता, परंतु मला माझं दुकान नाही विकायचंय. माझं दुकान म्हणजे फक्त माझ्यासाठी पैसे कमवण्याचं साधन नाहीये, तर ते माझ्यासाठी खूप काही आहे आणि माझी ही वास्तू मी कधीही विकणार नाही. ती लोक कलाला खूप फोर्स करू लागतात की कला तू दुकान विकच, परंतु कला नाही नाही आणि नाहीच म्हणत असते. त्यामुळे सगळ्या दुकानदारांना राग येतो आणि कलाच्या दुकानातलं सगळं सामान ते बाहेर काढतात. कला त्यांना थांबवत असते. आता बाबाही तिथे आलेले असतात, तेही हा सगळा प्रकार थांबवत असतात. कला आता त्या जाळामध्ये अडकलेली असते, दुकानामध्ये ती अडकलेली असते आणि कलाला बाहेर यावं की आतमध्ये जावं एवढंही कळत नसतं, कारण कला प्रचंड टेन्शनमध्ये असते आणि टेन्शनमध्ये तिला काय करावं तेच कळत नसतं. कारण दुकान तिच्या समोर जळत असतं आणि ते दुकान तिच्यासाठी फक्त दुकान नसून तिची स्वप्न असतात. तिची स्वप्न ती जळताना बघत असते. आता या गोष्टीची खबर अद्वैतचा माणूस अद्वैतला देतो आणि सांगतो की दुकानदारांनी त्या मॅडमचं डायरेक्टली दुकानच जाळून टाकले. हे ऐकल्यावर अद्वैत चिडतो आणि म्हणतो की तुम्ही मला ही गोष्ट आधी का नाही सांगितली आणि तुम्हाला त्यांना थांबवता आलं नाही का? तेव्हा तो सांगतो की नाही सर, मी इथे नव्हतो, परंतु त्यांनी कधी दुकान जाळलं मलाही कळलं नाही. अद्वैत म्हणतो की आता तुम्ही थांबा तिथेच, मी आलो लगेच. अद्वैत लगेचच तिथून निघतो आणि जगदंबा भांडारकडे आलेला असतो. अद्वैत तिथे आल्यावर बाबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैतराव बघा ना, हे सगळं काय झालं, अहो आमचं दुकानच या लोकांनी जाळून टाकलं. अद्वैत म्हणतो की बाबा तुम्ही शांत व्हा, मला सांगा की कला कुठे? तेव्हा बाबा सांगतात की कला आतमध्येच आहे, केव्हाचा आम्ही तिला आवाज देतोय परंतु ती बाहेरच येत नाहीये. अद्वैत आता कसलाही विचार न करता त्या जळत्या दुकानामध्ये त्याने प्रवेश केलेला असतो. तेव्हा कला मात्र ते जळतं दुकान फक्त तिच्या डोळ्यांनी बघत असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तू वेडी आहेस का, तू इथे का उभी आहेस, चल माझ्यासोबत. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे यापेक्षा वाईट दिवस कुठलाही असू शकत नाही. हे दुकान जळतंय ना, तशी मी जरी जळाले ना तरी आज मला काहीही वाटणार नाही. अद्वैत तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो की खरे तुला कळतंय का काय बोलतेस तू, तू चल माझ्यासोबत. परंतु कला काही त्याचं ऐकतच नसते. तिला पुढेही जाता येत नसतं, मागेही जाता येत नसतं. मग शेवटी अद्वैत आता तिला उचलूनच बाहेर घेऊन येतो. अद्वैत कलाला घेऊन बाहेर आलेला असतो तेव्हा कुठेतरी कला शुद्धीवर येते आणि कलाला कळतं की आपलं दुकान जळलंय आणि आता आपण बाहेर आलोय. बाबांना बघितल्यावर कला मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. अद्वैतला फार वाईट वाटत असतं. कला म्हणत असते की बाबा बघा ना, आपलं दुकान पण जळालं, आता आपण काय करायचं? आणि त्याचवेळी तिची देवी आईची मूर्ती आतमध्येच राहिली हे तिला समजतं आणि ती अद्वैतला सांगते की अद्वैत, माझी सगळ्यात महत्त्वाची, माझी लकी असलेली देवी आईची मूर्ती मात्र आतमध्येच राहिली.
मी लगेच घेऊन येते असं म्हणून ती डायरेक्टली पुन्हा त्या जाळामध्ये जायला लागते. तर आता अद्वैत तिला थांबवतो आणि म्हणतो की तू नको जाऊस, मी जातो. अद्वैत आता आतमध्ये गेलेला असतो आणि ती मूर्ती आता घेऊन आलेला असतो. अद्वैत बाहेर आलेला असतो, परंतु एक जळता खांब अद्वैतच्या अंगावर पडतो आणि अद्वैत बेशुद्ध होतो. हा प्रकार बघून कला मात्र खूप टेन्शनमध्ये येते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत काही बोलतही नसतो. कलाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. सोबतच अद्वैतच्या डोक्यातून रक्तसुद्धा येत असतं आणि कला लगेचच एक रिक्षा करते, अद्वैतला रिक्षामध्ये टाकते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. हॉस्पिटलमध्ये अद्वैतचं डोकं हे कलाच्या मांडीवर असतं आणि कला त्याला म्हणत असते की अद्वैत काळजी करू नको, आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग कला विचार करू लागते की माझ्यामुळे अद्वैत उगाचच फसला. माझं दुकान वाचवायला गेला आणि स्वतःचंच आता काय होऊन बसलंय. आता मी सगळ्या चांदेकरांना काय उत्तर देऊ. कलाला त्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. तर अद्वैत बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो आणि कलाला सॉरी सॉरी असं म्हणत असतो. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू मला का सॉरी म्हणतोयस, तू सॉरी म्हणायची काहीही गरज नाहीये. अरे खरं तर सॉरी मी म्हणायला हवं. आता अद्वैतला असं वाटत असतं की मी कलाचा गुन्हेगार आहे, कारण मी जर कलाचं दुकान अशा पद्धतीने विकत घेतलं नसतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती आणि कलाचं दुकानसुद्धा जळून गेलं नसतं. आणि कलाला असं वाटत असतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझं दुकान जळालं, परंतु आणि या सगळ्याचा त्रास अद्वैतलाच झाला. त्यामुळे कला टेन्शनमध्ये असते आणि कला स्वतःला गुन्हेगार मानत असते. आता कला ही अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर अद्वैतवर उपचार सुरू होतात. कलाने चांदेकरांना फोन करून सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की अद्वैत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याचा एक छोटा ॲक्सिडेंट झालाय. घरातले प्रचंड टेन्शनमध्ये असतात आणि घरातले लगेचच आता हॉस्पिटलकडे धाव घेतात. सरोज खूप रडत असते आणि ती कलाला विचारते की हे सगळं कसं काय झालं. तेव्हा कला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे सरोज कलालाच बोलत असते की माझ्यामुळे आज तुझ्या मुलाची ही अवस्था आहे. हे जे काही सगळं झालंय ना, हे फक्त तुझ्यामुळे झालंय. या सगळ्या गोष्टीला तूच जबाबदार आहे. तुझं दुकान वाचवण्यासाठी माझा अद्वैत तिथपर्यंत आला आणि माझ्या अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. मी आता तुला अजिबात सोडणार नाही. सरोज तिला वाटेल ते बोलत असते. दुसऱ्या दिवशी अद्वैतला आता शुद्ध आलेली असते आणि सर्वजण अद्वैतला बघण्यासाठी जातात. त्यामध्ये कलाही असते, परंतु सरोज कलाला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, तू इथे अजिबात थांबायचं नाही. तुझी सावलीसुद्धा माझ्या अद्वैतवर पडता कामा नये. तर कला तिथून जायला लागते. तर अद्वैत कलाला थांबवतो आणि म्हणतो की खरे तू इथेच थांब. ते बघून सरोजला मोठा धक्का बसतो. त्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात. हॉस्पिटलमध्ये अद्वैत तरी 3-4 दिवस ॲडमिटच असतो. कला अद्वैतची खूप काळजी घेत असते. अद्वैतला हवं नको ते बघत असते. दुसऱ्या दिवशी मात्र अद्वैतनं जो माणूस कलाच्या दुकानावर पाठवलेला असतो तो हॉस्पिटलमध्ये अद्वैतला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो अद्वैतची माफी मागत असतो की सॉरी सर, मी तुमचं काम नाही करू शकलो. मी त्या मॅडमचं दुकान तुम्हाला नाही मिळवून देऊ शकलो. ही गोष्ट आता कलाने ऐकलेली असते आणि कलाला मोठा धक्का बसतो. कलाला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ अद्वैतलाच माझं दुकान विकत घ्यायचं होतं. म्हणजे अद्वैत एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याचा तिने विचारही केलेला नसतो. आणि अद्वैतलाही दिसलेलं असतं की कलाने त्याचं आणि त्याच्या माणसाचं सगळं काही बोलणं ऐकलंय. तो माणूस तिथून निघून गेल्यावर अद्वैत कलाला म्हणत असतो की तू जसा विचार करतेय तसं अजिबात नाहीये. कला अद्वैतला म्हणत असते की हे बघ अद्वैत, मला आता कुठल्याही एक्सप्लेनेशनची गरज नाहीये आणि जे मला दिसलंय आणि जे मी माझ्या कानांनी ऐकलंय आता त्याच्यावरच माझा विश्वास आहे. परंतु आता तुझी तब्येत ठीक नाहीये आणि हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीये असं म्हणून कला अद्वैतला पाणी देत असते, जेवण देत असते, त्याचे कपडेही चेंज करत असते. अद्वैत हे सगळं ऑब्झर्व करत असतो. आपण कलाविषयी थोडंसं वाईटच वागलोय. म्हणजे कलाने फक्त आपल्याकडनं पैसे घ्यावे, आपली मदत घ्यावी म्हणून आपण एवढ्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. इव्हन माझ्या हट्टामुळे आज कलाचं दुकान सुद्धा गेलंय. परंतु कला इतकी शांत आहे, तरी सुद्धा ती माझी सेवा करतीये. तरी सुद्धा मला हवं नको त्या सगळ्या गोष्टी मला आणून देतीये. आणि ही गोष्ट तर आता तिला समजली सुद्धा आहे की या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे मी आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. तरी सुद्धा कला मला काहीही न बोलता ती फक्त माझी सेवा करतीये. कलाचा चांगुलपणा आता अद्वैतला हळूहळू दिसायला लागलेला असतो. कला मात्र अद्वैतवर थोडीशी नाराजच असते. 4 दिवसानंतर अद्वैतला आता डिस्चार्ज भेटलेला असतो आणि अद्वैतला घरी घेऊन येतात. कला ही अद्वैतसोबत घरी आलेली असते. सरोज कलाला म्हणते की हे बघ, माझा अद्वैत हॉस्पिटलमध्ये होता आणि मला त्याला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी त्या दिवशी तुला काही बोलले नाही. अद्वैतने तुझी जरी बाजू घेतली असती तरी तुला आता या घरामध्ये राहता येणार नाही.
आज माझ्या अद्वैतची ही परिस्थिती फक्त तुझ्यामुळे झाली आहे आणि मी आता हे अजिबात सहन करणार नाही. तेव्हा कला म्हणते की मॅडम तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. सरोज म्हणते की जर माझं म्हणणं बरोबर आहे तर माझं ऐक आणि या घरातून आत्ताच्या आत्ता चालती हो. कला ऑलरेडी खूप त्रासलेली असते कारण अद्वैतने असं केलेलं असतं आणि ही गोष्ट तिला माहीत असते. याच गोष्टीचा तिला प्रचंड त्रास होत असतो. त्यामुळे कला सरोजला म्हणते की ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताय की मी या घरातून जावं, तुम्हाला असं वाटत असेल तर या घरात मी राहू नये तर मी अजिबात या घरात राहणार नाही. मी आत्ताच्या आत्ता या घरातून जाते असं म्हटल्यावर अद्वैतला धक्का बसतो. कला आता तिची बॅग घेऊन बाहेर आलेली असते आणि आता ती निघालेली असते. आबा कलाला थांबवत असतात परंतु कला म्हणते की नाही आबा, या घरामध्ये माझी काहीही किंमत नाही, कोणालाही माझी काहीही किंमत नाही आणि मी या घरामध्ये अजिबात राहू शकत नाही. रोहिणी, राहुल आणि नैना मात्र खूप खुश होत असतात. नैना विचार करत असते की चला ही स्वतःहूनच जाते म्हटल्यावर यामध्ये माझाच फायदा आहे. आता मात्र घरात मोठ्या सुनेचा मान मला मिळेल आणि हे सगळं घर मी ताब्यात घेईल. कला आता तिथून निघालेली असते परंतु अद्वैतला मात्र कला जाऊच नाही असं वाटत असतं आणि अद्वैत आता सगळ्यांचा विरोध करत कलाला दारामध्येच थांबवतो आणि तो तिला सांगतो की तू इथून कुठेही जायचं नाही. तर कला म्हणत असते की नाही अद्वैत, मला आता इथून जावंच लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही कला, तुझी यामध्ये काहीही चूक नाही आहे. यामध्ये चूक कोणाची असेल तर माझी आहे. उगाचच तू या गोष्टींचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेऊ नकोस. सरोज म्हणत असते की अद्वैत अरे काय बोलतोय, तुला तरी कळतंय का, तू ह्या मुलीची एवढी बाजू का घेतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की कारण आई तुला खरं काय आहे ना तेच माहिती नाहीये. आणि मग अद्वैत आता घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि हेही सांगतो की कलाचं जे दुकान गेलंय ते माझ्यामुळेच गेलंय. मीच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे आणि आज माझी जी काही परिस्थिती आहे तीच माझ्या स्वतःमुळे आहे. देवानेच मला ती शिक्षा दिली. यामध्ये कलाची काहीही चूक नाहीये. ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली असते. अद्वैतने चूक केलेली असते हेही सगळ्यांना समजलेलं असतं आणि अद्वैतने मोठ्या मनाने घरच्यांसमोर ती चूक मान्यही केलेली असते आणि कलाला तो या घरात राहण्यासाठी विनंती करतो. कलाला म्हणतो की थांब, तू या घरातून कुठेही जायचं नाही. अद्वैतने त्याची चूक मान्य केलेली असते त्यामुळे कला आता त्या घरामध्ये राहण्यासाठी रेडी होते. अद्वैत तिची खूप माफी मागत असतो आणि तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो की माझा फक्त एवढाच हट्ट होता की तू माझ्याकडनं पैसे मागावे, परंतु मला तुझं दुकान जाळायचं नव्हतं. मला खरं तर तुझी मदतच करायची होती. ते दुकान मी माझ्याकडे घेऊन पुन्हा तुला देणार होतो. फक्त मला तुला माझ्या पायावर आणायचं होतं आणि ह्या हट्टामुळे हे सगळं होऊन बसलं. अद्वैतने कलाला सगळं काही सांगितलेलं असतं त्यामुळे कलाला आता खरं कळतं आणि अद्वैतचा यामागचा हेतू चांगला होता हेही तिला समजतं आणि कला अद्वैतला माफ करते. आणि मग कला आणि अद्वैतच्या प्रेमाला इथून खरी सुरुवात होते. कलाला अद्वैतचा स्वभाव हळूहळू कळायला लागलेला असतो की अद्वैतच्या बोलण्यामागे एक चांगला अद्वैत चांदेकर सुद्धा आहे आणि अद्वैतलाही समजलेलं असतं की कला खरे फक्त तोंडाने बोलते परंतु तिचं मन मात्र खूप चांगलं आहे. हळूहळू दोघंही आता एकमेकांना समजून घ्यायला लागणार असतात. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट.